हॅलो एव्हरीवन. सौदी अरेबियाचं शेअर मार्केट म्हणजेच ताडाउल एक्सचेंज आता अगदी सामान्य भारतीय गुंतवणूकदारांसाठी अधिकृतपणे खुला होत आहे. याचा अर्थ असा की आपण थेट सौदी कंपनीजमध्ये पैसे गुंतवू शकतो. आतापर्यंत काय नियम होते? आतापर्यंत सौदीच्या बाजारात फक्त मोठे फॉरेन फंड्स, हेज फंड्स आणि क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर यांनाच फक्त परवानगी होती. रिटेल इन्व्हेस्टर म्हणजेच आपल्यासारख्या लोकांना थेट इन्व्हेस्ट करता येत नव्हती. पण फेब्रुवारी 1, 2026 पासून हा नियम बदलणार आहेत आणि सौदी मार्केट आता जगातील मला वाटतंय सर्वच इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्ससाठी ओपन होणार आहे. आता यामध्ये गुंतवणूक कोण करू शकतो? भारतातून देखील सामान्य रिटेल इन्व्हेस्टर, NRIs, कंपन्या आणि ट्रेडर्स हे सर्वजण थेट सौदीजमध्ये शेअर्स खरेदी करू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन इज वाय इट्स बिग. सौदी हा जगातील श्रीमंत देशापैकी एक मानला जातो आणि याला ऑइल इकॉनॉमीचा राजाही मानलं जातं. जसं अॅरामको, सॅबिक, STC टेलिकॉम यासारख्या दिग्गज कंपन्या ताडाउल एक्सचेंजवरती लिस्टेड आहेत. सौदी विजन 2030 मुळे येणाऱ्या वर्षात प्रचंड आर्थिक वाढ होण्याची शक्यता आहे. आता प्रश्न असा आहे की यात गुंतवणूक कशी करायची? त्यासाठी काही स्टेप्स सांगतो. स्टेप पहिली आहे, यासाठी आपल्याला इंटरनॅशनल ब्रोकर अकाउंट उघडावं लागणार. जसे इंटरॅक्टिव्ह ब्रोकर्स, सॅक्सो बँक यासारखे ब्रोकर्स आपण वापर करू शकतो. आणि स्टेप दुसरी, नेहमीप्रमाणे आपल्याला ऑनलाईन KYC पूर्ण करणं गरजेचं आहे. जसं पॅन कार्ड, ॲड्रेस प्रूफसाठी आधार कार्ड आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पासपोर्ट हा याच्यासाठी मस्ट आहे. स्टेप तिसरी अशी आहे की RBIच्या LRS नियमांतर्गत तुम्ही फॉरेन मार्केटमध्ये फंड पाठवू शकता. RBI LRS रूल सोप्या शब्दात सांगायचं झालं तर LRS म्हणजे लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम. या नियमांतर्गत एक इंडियन रेसिडेंट 2,50,000 USD म्हणजे साधारण 2 कोटी रुपये परदेशात पाठवू शकतो आणि हे पूर्णपणे लिगल आणि RBI अप्रूव्ड आहे. स्टेप चौथी अशी आहे की ताडाउल एक्सचेंज त्यामध्ये आपल्याला एनेबल करावं लागणार आणि त्यानंतर आपल्या आवडीचे सौदीमधले जे स्टॉक्स आहेत ते आपण बाय करू शकतो. आता गुंतवणुकीसाठी टॉप सौदी कंपन्या पाहिल्या तर आत्ताच्या परिस्थितीत सौदी अॅरामको आहे, जगातील जी सर्वात मोठी तेल कंपनी मानली जाते. त्यानंतर येते सौदी नॅशनल बँक, त्यानंतर सॅबिक, STC टेलिकॉम आणि सौदी इलेक्ट्रिसिटी यांच्यासारख्या अशा जवळपास मला वाटते 250 कंपन्या काहीतरी लिस्टेड आहेत. आणि शेवटी इथे टॅक्स रूल्स या बाबतीत 2 गोष्टी लक्षात